उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। याची माहिती त्यांनी एक्स पोस्ट करत दिली। पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद सदैव महाराष्ट्र सोबत राहिला आहे आणि भविष्यातही राहील। त्यांच्या सोबत चर्चा करून नवी ऊर्जा मिळते। त्यांचे मार्गदर्शन देखील लाभले। वेळ दिल्याबद्दल मोदींचे आभार असे फडणवीसांनी म्हटले। यावेळी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होते। दिल्लीत आयोजित भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी पहिल्या रांगेत दिसत आहेत। तसेच ही मुख्यमंत्र्यांची बैठक असताना देखील याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। त्यामुळे राज्यात काहीही चर्चा असल्या तरी देवेंद्र फडणवीसांचे दिल्ली दरबारी वजन कायम असल्याचे बोलले जात आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकरने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे। यामुळे तिचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स हँडलवर पोस्ट करत अभिनंदन केले। मनू भास्कर #पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्दल कांस्य पदकासाठी अभिनंदन असे त्यांनी म्हटले। 10 मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात मनूने कांस्य पदक पटकावले। नेमबाजीत अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरली। अमेरिकन ख्रिश्चनांनी एकदा मला मत द्या, तुम्हाला पुन्हा मत द्यायला यावे लागणार नाही असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार सभेदरम्यान केले। मी राष्ट्रपती झालो तर सर्व काही ठीक करीन असेही ट्रम्प म्हणाले। यावर आता त्यांच्या विरोधकांनी टीका केली आहे। देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा हा पुरावा आहे। या हुकुमशाहीच्या विरोधात मतदान करायचे आहे असा सवाल डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे। भारत जिंकला। 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकाचा 7 गडी राखून पराभव केला आहे। DLS पद्धतीने भारताला 8 षटकांत 78 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारताने 6.3 षटकांत पूर्ण केले। यशस्वीने 30, सूर्याने 26 आणि हार्दिकने 22 धावा केल्या। इंग्लंडने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली। सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 2 बाद 33 धावांवरून सुरुवात करणारा वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात 175 धावांत गडगडला। यानंतर इंग्लंडने विजयासाठी 82 धावांचे लक्ष्य 7.2 षटकांत पूर्ण केले। दुसऱ्या डावात बेन स्टॉक्सने 28 चेंडूंत 57 धावांची खेळी केली, तसेच बेन डकेटने 16 चेंडूंत 25 धावा केल्या। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांनी नेताजींच्या अस्थी जपानमधून 18 ऑगस्ट पर्यंत भारतात आणण्याची मागणी PM नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली। जपानच्या टोकियोतील रेन्कोजी मंदिरातील नेताजींच्या अस्थी असल्याचे मानले जाते। अस्थी परदेशात असणे अपमानास्पद आहे, पण त्या अस्थी नेताजींच्या नसतील तर ते सरकारने मान्य करावे आणि अस्थीच्या व्यवस्थापनेसाठी पैसे देणे बंद करावे असे त्यांनी म्हटले। सोमवारी पहाटेच हार्ट अटॅक का येतो? एका संशोधनानुसार सोमवारी पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त आहे। यावर अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीराम नेनेंनी मोठा खुलासा केला। रविवारी अनेक जण आवडता कार्यक्रम पाहतात, पार्टी वा इतर एन्जॉय करतात, तसेच यावेळी खाणे आणि पिण्यावर देखील नियंत्रण नसते। त्यामुळे रात्री कमी झोप न लागल्याने रक्तदाब वाढतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असे डॉक्टर नेनेंनी सांगितले। अनिल देशमुख यांनी पुन्हा मोठा गौप्यस्फोट केला आहे। देवेंद्र फडणवीसांनी जो व्यक्ती पाठवला होता त्याचं नाव देशमुखांनी सांगितले। काही प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांनी माझ्याकडे पाठवला होता। फडणवीसांना तुमच्याशी बोलायचं म्हणून तो म्हणाला। त्या व्यक्तीनं सोबत आणलेल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब आणि आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप होते असे देशमुख म्हणाले। फडणवीसांनी पाठवल्यामुळे नव्हे तर अनिल देशमुखांनी बोलवल्यामुळे भेटायला गेलो होतो असा दावा जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदमांनी केला। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांशी बोलून अडचणी कमी करण्यात मदत होते का हे पाहण्यासाठीच देशमुखांनी बोलावले होते असेही समित कदम म्हणाले। समित कदमांमार्फत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात बोलण्याचा निरोप फडणवीसांनी पाठवल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे वचन राज्यातील महायुती सरकारने दिले होते। नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सविस्तर उहापोह केला होता।
त्याची वचनपूर्ती करत आता राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 लागू करण्यात आली आहे। या अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या पंपांसाठी प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार आहे, असे फडणवीसांनी ट्विट करत सांगितले। दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो। रुबाबदार चाल, काळजाचा ठोका चुकावणारी डरकाळी असणारा राजबिंडा प्राणी म्हणजे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ। वाघ आपल्या देशाची शान आणि शौर्याचं प्रतीकही आहे। वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीत सहभाग घेण्याचा संकल्प आजच्या जागतिक व्याघ्र दिनी करूया। ममता बॅनर्जी यांनी नीती आयोगाचे ढोंग उघडे पाडले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र नीती आयोगाच्या बैठकीत दाढीवर हात फिरवीत छापील भाषण वाचून आले, असे म्हणत ठाकरे गटाने सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। तसेच देशाच्या आर्थिक धोरणांवर चर्चा करण्यासाठी नीती आयोग आहे, त्या नीती आयोगाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घरातील लग्न सोहळा नव्हता, असेही अग्रलेखात म्हटले। जिओ, एअरटेल आणि आयडियाने त्यांच्या रिचार्जच्या किमतीत 11 ते 25% दरवाढ केली। याचा परिणाम पाहायला मिळत आहे। यामुळे आता अनेक ग्राहक BSNL कडे वळत आहेत। मीडिया रिपोर्टनुसार खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतर सुमारे 25 लाख ग्राहकांनी BSNLचे नवीन नंबर घेतले आहेत किंवा त्यांचे जुने नंबर पोर्ट केले आहेत। BSNL वेगाने 4G रोल आउट कडे वाटचाल करत असून सरकार त्याला लवकरच 5G मध्ये बदलण्याचा विचार करत आहे। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनू भाकरने भारताला पहिले पदक मिळवून दिले। त्यानंतर तिने प्रतिक्रिया देताना प्रशिक्षक, आई वडील आणि मित्रांचे आभार मानले। तसेच मी भगवद्गीता मन लावून वाचली आहे। गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, आपण फळ काय मिळेल याचा विचार न करता कर्म करत राहावं। त्यामुळे माझ्या मनात फक्त शूटिंग सुरू होतं, असे तिने म्हटले। माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या देशवासियांचे आभार, असे म्हटले। श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका जिंकली। या सामन्यात यशस्वी जयस्वालने मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे। तो 2024 मध्ये 1000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे। या सामन्यात त्याने अवघ्या 15 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 30 धावांची तुफानी खेळी केली। त्यानं एक कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली। राहुल गांधी संसदेत म्हणाले, भाजप चक्रव्यूह रचतंय, तरुणांना अग्निवीरांच्या चक्रव्यूहात अडकवलं। 10 वर्षात 70 वेळा पेपरफुटी। अदानी अंबानी यांचे नाव घेण्यास राहुल गांधींना मनाई। जनतेला भाजप चक्रव्यूहात अडकवत आहे। चक्रव्यूह कमळाच्या आकाराचे असते। मोदी, शाह, अंबानी चक्रव्यूह चालवतात। आम्ही शेतकऱ्यांना MSP मिळवून देऊ। मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे, परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावंसं वाटलं नाही। मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावा वाटला नाही। मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं, कर्नाटकातही घडलं। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे, असे शरद पवार म्हणाले। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। जरांगे पाटील हे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत। 7 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे ते पोहोचणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत शांतता रॅली निघणार आहे। मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांचा हा दौरा असणार आहे। कलर्स मराठी वाहिनीने आता मोठी घोषणा केली आहे। लवकरच एक मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची गाथा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे। आई तुळजाभवानी ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। केवळ याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे।